श्रीराम जय राम जय जय राम। नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण। रामापायी ठेवावे मन, त्यासी कर्तव्य नाही उरले जाण। देहभोग आजवरी नाही सुटला कोणाला, त्याचा त्रास मात्र नाही रामभक्ताला। तुम्हाला आता करण्याचेच नाही काही, भाव ठेवा रामापायी। नामातच राहे समाधान, ही सद्गुरूची आहे खूण। रामास जावे अनन्य शरण, कृपा करील तो दयाघन। देह सोडावा प्रारब्धावर, ज्या ज्या वेळी जे जे होईल तो मानावा आनंद। दृश्यात नाही मानू सत्य, रामरूपी ठेवावे चित्त। विषयासी नाही देऊ थारा, दया येईल रघुवीरा। नाही देवाजवळ मागू दुजे जाण, तुमचे नामी लागो मन। ऐसे प्रार्थिता जो झाला, राम कृपा करील त्याला। नाही भंगू द्यावे समाधान, रामापायी ठेवावे मन। लोभ्याच्या मनात जसे वित्त, तसे साधकांचे नामात चित्त। एवढे ज्याने केले काम, त्याला नाही रामाचा वियोग। पाण्या वाचून जसा मासा तळमळतो, तसे नामाशिवाय व्हावे मन। एक मानावी आज्ञाप्रमाण, नाही याहून दुसरे साधन जाण। साधनाच्या आटाआटी, नाही देह करू कष्टी। रामा वाचून नाही कोणी सखा, त्याला नाही कोठे धोका। प्रपंची ज्याचा राम सखा, भय चिंता दुःख नाही देखा। राम सेवे परते हित, सत्य सात्य नाही या जगात। मनाने होऊन जावे भगवंताचे, त्याने खास केले सार्थक जन्माचे। सर्व करता राम, हा भरवसा ठेवावा ठाम। राम करता हा ठेविता विश्वास, काळजीचे कारण उरत नाही खास। रामरायांचे सानिध्य राखता, भय चिंता शोक यांची नाही वार्ता। सतत करावे नामस्मरण, सर्व इच्छा राम करील पूर्ण। नामाचे चिंतन भगवंताचे ध्यान, गुरु आज्ञा प्रमाण। तीच गुरुपुत्राची आहे खूण, नाही या वाचून दुसरे स्थान। जिथे राहे समाधान, रामापायी व्हावे लीन। याहून नाही दुसरे लिहिणे जाण, आता याहून तुझे काही करणे नाही। असा भाव ज्याने ठेविला हृदयी, त्याला राम नाही दिला दूर। नामाविन मानावे हित, त्याने जोडेल भगवंत। नाही करू देहाचा कंटाळा, राम ठेवील त्यात राहावे सदा। जे जे होतील देहाचे आहाल, ते ते परमात्म्यापासून आले असे जाणावे। नाही करू काळजीला, मी नाही सोडले तुम्हाला। ज्याची वाटते महती, त्याचे चिंतन होय चित्ती। रामा वाचून न ठेवा दुजा भाव, चित्तास येईल तेथेच ठाव। देहासकट माझा प्रपंच जाण, हा रामा तुला अर्पण। ऐसे वाटत जाणे चित्ती, कृपा करील रघुपती। सर्व ठिकाणी पहावे रामाचे अधिष्ठान, तेणे मिळेल मनास समाधान। श्रीराम जय राम जय जय राम। चैतन्यवाणी। रामापायी ठेवा मन, नाम घ्यावे रात्रंदिन। श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमणाचे श्लोक 57 निरूपण। जगी होई जे धन्य या राम नामे, क्रिया भक्ती उपासना नित्य नेमे। उदासीनता तत्वता सार चिंता, सदा सर्वदा मोकळी वृत्ती राहे। हे मना, रामनाम घेऊन या जगात तू धन्य हो। कारण या नामात क्रियाही होते, भक्तीही होते, उपासनाही होते। तू धन्य होशील, कारण
नराचा नारायण होईल. नाम म्हणजे न मम, म्हणजे हा देह मी नाही. देहात असलेले आत्मस्वरूप आत्मचैतन्य म्हणजे मी आहे. जो परमेश्वराचा अंश आहे याची जाणीव होते, म्हणजे देह ह्या अहंकारापासून सुटका होते. आपल्याला विसर पडतो तेव्हा मी आत्मारामच आहे याची जाणीव होते. अज्ञान मोह नाहीसा होतो. आत्मारामाची ओळख पटते, म्हणजेच मी नाहीसा होतो, म्हणजेच उपासना. एकनाथ महाराज म्हणतात, मीच देव मीच भक्त, पूजोपचार मीच समस्त, मीची माते पूजित, हे इत्यंभूत उपासना. मीच देव आहे, मीच भक्त आहे, मीच पूजा मीच उपचार, मीच मला पूजित आहे, हीच उपासना आहे. माझं मी न राहता देवभक्त ऐक्य होणे याचा सतत अनुभव घेणे म्हणजे उपासना. नामात असे ज्ञान आहे, तसेच नामात भक्ती आहे. ज्याप्रमाणे एखाद्या वस्तूची ओढ आपल्याला लागली तर त्या वस्तूचेच मनन, चिंतन, निधिध्यास आपल्याला लागतो. ती वस्तू मिळवण्यासाठी आपण जीवाचे रान करतो. तसेच जर नामाची ओढ आपल्याला लागली तर त्या नामाचा ध्यास आपल्याला लागतो आणि उपासना साधते. आणखीन एक गोष्ट समर्थांनी आपल्याला सांगितली आहे ती म्हणजे नित्यनेम हवा. नित्य नियमाने आपण साधना म्हणजे नामसाधना केली पाहिजे. नित्य नेम कशासाठी? नित्य नियमाने जर नाम घेतले तर आपल्या मनात असलेल्या अनंत वासना नाहीशा होतात. नित्य नेमाचा फार मोठा उपयोग असा की नित्य नियमाने अंतकाळी सुद्धा आपोआप नाम मुखात येते. त्यासाठी फारसे प्रयास करावे लागत नाहीत. समर्थ 3ऱ्या चरणात म्हणतात, उदासीनता तत्वता सार आहे. आपण व्यवहारात उदासीन म्हणजे कशातही मन न लागणे असा अर्थ घेतो, पण समर्थ या चरणात म्हणतात की उदासीनता हेच सार आहे. कोणत्याही सांसारिक गोष्टीत कोणताही रस न वाटणे म्हणजे उदासीनता. कोणत्याही गोष्टींची उपाधी न वाटणे म्हणजे उदासीनता. उदासीनता असल्यामुळे सुखदुःखापासून अलिप्तता येते. सुखदुःखाचा पलीकडे गेलेले असल्यामुळे हवे नकोपणा संपलेला असतो. वासना संपुष्टात आलेल्या असतात. समाधानी स्थिती आलेली असते. जाईल ते जाऊ दे, राहील ते राहू दे अशी मनाची आनंददायी अवस्था असते. म्हणून वृत्ती मोकळी राहते. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. सज्जनगडावरील श्रीराम भाग 2. श्री समर्थांच्या भेटीने त्याला दिव्य दृष्टी प्राप्त झाली आणि त्याने विनाविलंब अत्यंत सुंदर अशा प्रभू श्री रामचंद्र, श्री सीतामाई, श्री लक्ष्मण महाराज आणि समोर उभे ठाकलेले श्री दास मारुतीराय अशा अप्रतिम मूर्ती हातोहात घडविल्या. त्या मूर्ती पाहून श्री समर्थ अत्यंत प्रसन्न झाले आणि त्यांनी त्या कारागिराला विचारले की तुला काय हवे ते माग. त्यावर आरणीकर त्यांना म्हणाला, हे श्री समर्था, आपले दर्शन झाले. साक्षात प्रभू श्री रामचंद्रांचे दर्शन झाले. या डोळ्यांनी आता अन्य काही पाहायची इच्छा उरलेलीच नाही. त्यामुळे माझी दृष्टी पूर्ववत आंधळी करून टाकावी इतकीच आपल्याला प्रार्थना आहे. म्हणजे सतत त्या आत्मारामाच्या चिंतनात उरलेला काळ व्यतीत करता येईल. श्री समर्थांनी त्याची दृष्टी काही घालविली नाही, परंतु सतत त्या आत्मारामाचे दर्शन घडेल अशी आत्मदृष्टी त्याला देव केली. तसेच त्याला अनुग्रहही दिला आणि भरभरून आशीर्वाद दिले.
श्री समर्थ गडावरती आले. त्या मूर्ती आज आपण ज्याला श्री समर्थांचे शेज घर म्हणतो, त्याच घरामध्ये 14 दिवस त्यांनी पूजल्या. आजही त्या खोलीमध्ये राममूर्तींचा ओटा म्हणून चंदनाची अत्यंत सुबक कलाकुसर असलेला एक लाकडी ओटा ठेवलेला आहे पहा. त्यावर त्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. 15व्या दिवशी श्री समर्थ आपल्या आसनावरून खाली जमिनीवरती येऊन बसले. पद्मासन लावले. दृष्टी नासागरी स्थिर झाली. डोळे मिटले. त्रिवार श्री रामरायाचा जय जयकार केला आणि त्यांच्या देहातून प्राणज्योतीचा मोठा लोळा बाहेर पडून तो थेट त्या श्रीरामाच्या मूर्तीमध्ये प्रवेश करता झाला. हे सर्व उपस्थित शिष्यांनी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले. तो दिवस होता माघ वद्य नवमीचा. ही बातमी छत्रपती श्री संभाजी महाराजांना कळताच ते जातीने सज्जनगडावरती उपस्थित झाले आणि मठाच्या शेजारी जो मोठा खड्डा होता तिथेच समर्थांच्या पार्थिवाचे दहन करण्यात आले. दुसऱ्या दिवशी त्या चितेच्या स्थानी एक स्वयंभू समाधी प्रकट झाली. त्याच समाधीवरती 2.25 महिन्यांमध्ये छत्रपती संभाजी महाराजांनी अत्यंत सुबक असे समाधी मंदिर बांधले व समाधीच्या बरोबर वरच्या बाजूला प्रभू श्री रामचंद्रांच्या ह्याच मूर्तींची स्थापना करण्यात आली. स्वतः श्री समर्थांचे प्राण या मूर्तीमध्ये प्रविष्ट झालेले असल्यामुळे त्या मूर्तींची वेगळी प्राणप्रतिष्ठा करण्यात आलेली नाही. असे कदाचित भारतातील हे एकमेव मंदिर असावे. त्यामुळेच ह्या मूर्ती वर्षातून 5 वेळा जागेवरून हलविल्या जातात व बाहेर अंगणामध्ये आणून स्वच्छ धुतल्या जातात. जी सेवा कोणालाही मिळू शकते. या विधीला ऊर्ध्वार्चन असे म्हणतात. आपण ह्या मूर्तीचे नीट निरीक्षण केले असता आपल्याला असे लक्षात येईल की आर्णीकराने श्री रामरायाला डोळे तेवढे काढलेले नाहीत. एका अंध कारागिराने केलेल्या मूर्तीची ओळख म्हणून आजही ती कायम राहिलेली आहे. प्रभू श्री रामचंद्रांच्या या मूर्तीचे जर आपण निरीक्षण करत राहिलो तर तासनतास त्या मूर्तीकडे पाहतच राहावेसे वाटते. इतकी ती सुंदर आहे. कारण ती साक्षात प्रभू श्री रामचंद्रांना समोर उभे करून बनविण्यात आलेली आहे. अशा या सुंदर मूर्तीचे दर्शन आपण पूर्वी घेतले असेल तर आपण भाग्यवान आहातच. परंतु जर अजून घेतले नसेल तर एक वार अवश्य सज्जनगडावर जाऊन ह्या मूर्तीचे अवलोकन करावे आणि या आयुष्यामध्ये धन्यता कशाला म्हणतात त्याचा अनुभव घ्यावा. संग्राहक डॉक्टर D.D. देशमुख, कामठेकर, पुणे. श्रीराम जय राम जय जय राम. जयाच्या जनी जन्मनामार्थ झाला, जयाने सदा वासनामात केला. जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती, नमस्कार तया ब्रह्मचैतन्य मूर्ती. श्रीराम जय राम जय जय राम. जानकी जीवन स्मरण जय जय राम.